ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला एक से बडकर एक असे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. असाच एक ट्विस्ट या भागातही आहे, त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे सुभेदारांकडे सगळे हॉलमध्ये नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात, पण सगळे शांत असतात. कोणीही एकमेकांसोबत बोलत नाही. आता हे पाहून सायली म्हणते, आज चक्क डायनिंग टेबलवरती शांतता आणि सगळे शांत बसलेत. तशी पूर्णाजी म्हणते, असं वाटतं ना कधी बाप्पा आपल्या घरातून म्हणजे आपल्या नजरेसमोरून जाऊच नाही. यावर सायली म्हणते, पण तुम्ही सगळे असा का विचार करत नाही? बाप्पा जर गेलाच नाही तर तो पुढच्या वर्षी परत कसा येणार? आणि त्याची वाट बघण्यात पण एक वेगळीच ओढ असते ना, मज्जाच असते वेगळी. सायलीच्या या बोलण्यावर अस्मिता म्हणते, पण मूड परत यायला वेळ लागणारच ना. तसा अर्जुन आणि चैतन्य वरून खाली येतात आणि अर्जुन म्हणतो, नाही लागणार, कारण तुमचा मूड ठीक करण्यासाठी माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे. असं म्हणत ते दोघे पण सगळ्यांजवळ इकडे डायनिंग टेबल जवळ येतात. अश्विना अर्जुनला म्हणतो, कसली आयडिया? तशी विमल म्हणते, मी सांगू का? विमल म्हणते, आज स्वयंपाकात प्रत्येकाच्या आवडीचा एक एक पदार्थ तरी करायचाच, म्हणजे ते खाऊन सगळे खुश पण होतील, बरोबर ना? अर्जुन म्हणतो, ते तर तू आणि माझी बायको एनिवेज करणारच आहात, पण मी काय सांगतोय ना ते ऐका. रविराज अर्जुनला म्हणतो, ठीक आहे, बोल. आज आपण सगळ्यांनी सुट्टी घेतली ना, आपण घरी पण आहोत आणि सगळे एकत्र पण आहेत. सो बाप्पाचं विसर्जन आणि प्रतिमातेची वाचा परत आली, हे आपण सेलिब्रेट करूया. आपण ट्रूथ आणि डेअर खेळू संध्याकाळी. अर्जुनच्या या बोलण्यावर पूर्णाजी म्हणते, काय ट्रूथ आणि डेअर म्हणजे काय? रविराज म्हणतो, ट्रूथ आणि डेअर, ए बाबा, आम्हाला असला काही खेळ माहित नाही या. चैतन्य रविराजला म्हणतो, सर, इतका साधा आणि सोपा गेम आहे ना, जगातला कोणताही माणूस हा गेम खेळू शकतो. आता प्रिया म्हणते, हा मला आवडेल हा गेम खेळायला. अस्मिताई म्हणते, हा मला पण आवडेल हा गेम खेळायला. प्रताप म्हणतो, हो, पण तो कसा खेळायचा हे तरी सांगाल का? आणि अर्जुन, तुझं हे नेहमीच आहे या, नेहमी ना तू आम्हाला असं वेगळं काहीतरी करायला लावतोस. अर्जुन प्रतापला म्हणतो, ट्रस्ट मी डॅड, आपण संध्याकाळी हा जो खेळ खेळूया ना, तेव्हा मी सगळं एक्सप्लेन करीन मी तुम्हाला, आणि मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांना हा गेम खेळायला खूप आवडणार आहे. अर्जुन पूर्णाजीला म्हणतो, पूर्णाजी, तुझी परमिशन घ्यायची राहिलीच अगं. अर्जुन पूर्णाजीला म्हणतो, अगं पूर्णाजी, तुझी परमिशन घ्यायची राहिलीच ग, खेळू ना आपण, चालेल ना? पूर्णाजी अर्जुनला म्हणते, मी तुला कधी नाही म्हटलंय का रे अर्जुन, खेळूया. आता पूर्णाजीने पण परमिशन दिलेली असते, त्यामुळे सगळे खुश असतात. कल्पना आता त्या सगळ्यांना म्हणते, बरं शांत व्हा, आपल्याला हा गेम खेळायचा आहे ना, आणि तो पण संध्याकाळी ना, मग आता सगळ्यांनी थोड्या वेळ आराम करा. कल्पना अस्मिताला म्हणते, जा अस्मिता, पूर्णाईला खोलीत घेऊन जा. तशी अस्मिता पूर्णाईला खोलीत घेऊन जाते. आता सगळे एक एक करून तिथून निघून जातात. इकडे आता अर्जुन आणि चैतन्यच असतात. चैतन्य अर्जुनला म्हणतो, ग्रेट जॉब अर्जुन, सगळ्यांना किती सहज कन्व्हिन्स केलं रे की ट्रूथ आणि डेअर खेळूया म्हणून. आता गेम खेळताना प्रियाला डेअर देऊन तिच्या पायावरची जन्मखून पाहता येईल. तसा अर्जुन चैतन्याला म्हणतो, हळू बोल, कोणालाही कळता कामा नये. इकडे चैतन्य निघून जातो आणि लगेच प्रिया अर्जुन जवळ येते आणि म्हणते, अर्जुन, तुला नेमकं ट्रूथ आणि डेअरच का खेळूशी वाटलं रे? तसा अर्जुन तिला म्हणतो, का असं का विचारतेस तू? प्रिया त्याला म्हणते, कारण हा माझा सगळ्यात आवडता गेम आहे रे. एकाकडून खरं वधवून घेण्याची जी मजा येते ना, ती अर्जुनला म्हणते, तू जर मला डेअर दिलंस ना, तर मी सगळ्यांसमोर तुला प्रपोज करू शकते हा, लक्षात ठेव. अर्जुनही तिला म्हणतो, हो, खरं तर हा गेम ना मी तुझ्यासाठीच खेळणार आहे. अर्जुन आता मनातच म्हणतो, हे आज सगळ्यांसमोर क्लिअर होईल, तू तन्वी नाहीयेस. इकडे महिपत खुर्चीवर शांत बसलेला असतो आणि ग्लासमध्ये जी बियर भरलेली असते तिच्याकडे बघत असतो. तेवढ्याच साक्षी तेथे येते. साक्षी महिपतला म्हणते, अण्णा, रोज या वेळेपर्यंत तुमचे 2-3 पेक संपलेले असतात आणि आज पहिल्याच पेक कडे टक लावून बघत बसलाय का हो, काय झालं? महिपत म्हणतो, त्या प्रतिमाला वाचा आलीये. हे ऐकून माझा घसाच कोरडा पडलाय. दारूच काय, पाण्याचं एक घोट पण घशाखाली जात नाही. साक्षी महिपतला म्हणते, काय हो अण्णा, कशाला एवढं टेन्शन घेताय? जोपर्यंत त्या प्रतिमाची मेमरी परत येत नाही तोपर्यंत आपल्याला टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही. आणि तुम्हीच मला सांगा अण्णा, इतक्या वर्षानंतर तिला तुमचा चेहरा लक्षात असेल? महिपत साक्षीला म्हणतो, कसं आहे ना साक्षी, जी लोक आपल्याला आनंद देतात त्यांना आपण लवकर विसरतो, आणि जी लोक आपल्याला जखमा देतात ना त्यांना आपण मरेपर्यंत विसरत नाही. शेवटचे 20-30 सेकंद तिने मला पाहिलंय,
फक्त 20-30 सेकंद आणि मला खात्री आहे तिला मी आठवणार. तरीही साक्षी म्हणते, अहो तरीही आता तिला काही आठवत नाहीये. महिपत म्हणतो, कशावरून? साक्षी म्हणते, हो अहो पण सगळे म्हणतायत ना तिला पूर्वीचं काहीच आठवत नाहीये, तिची मेमरी अजून आलेली पण नाहीये. महिपत म्हणतो, हा पण हे सगळं तिच्या सांगण्यावरून ना, तर कशावरून ती खोटं बोलत नाहीये? हा, आणि आपण त्याच्यावर विश्वास पण ठेवायचा. आता साक्षीच्या डोक्यात टूप पेटते आणि म्हणते, हो अण्णा तुम्हाला असं म्हणायचंय का? खरं तर प्रतिमाला सगळं आठवतंय, पण ती काहीच न आठवण्याचं नाटक करते. पण हे जर का खरं असेल, तसा महिपत म्हणतो, ह्या जर तरच्या गोष्टीच कशाला? जातो आणि एक घाव दोन तुकडेच करतो तिचे. जातो आणि एक घाव दोन तुकडेच करतो तिचे. तशी साक्षी महिपतला थांबवत म्हणते, अण्णा कुठे जाताय तुम्ही? महिपत म्हणतो, जातो आणि तिच्या समोर उभाच राहतो आणि तिने जर मला ओळखलं ना तर समजायचं तिला सगळं आठवतंय, ती नाटक करतीये. साक्षी महिपतला म्हणते, अहो वेड झालाय का तुम्ही? असं जर का काही केलं ना तुम्ही तर संकटाला आमंत्रण द्याल. अण्णा तुम्हाला एक गोष्ट कळतीये का? जर प्रतिमाला सगळं खरं आठवत असतं तर आधीच ही गोष्ट तिने त्या रविराज आणि अर्जुनला सांगितली पण असती. आणि जेव्हा तिला बोलायला सुद्धा येत नव्हतं ना तर तिने खानाखुना करून त्या पोलीस आर्टिस्ट कडून तुमचं स्केच काढून घेतलं असतं. आणि आता तर काय वाचा फुटलीये तिला. आणि जगाला ओरडून ओरडून सांगितलं असतं ना, तिचा जो चेहरा तिने जाळला आहे ना कुणी, तर तो चेहरा भाजलाय तो तुमच्यामुळे. महिपत म्हणतो, अगं पण हे सगळं ती त्याच्यानंतर सुद्धा करू शकते ना. आता ती पोपटासारखी बोलायला लागणार, तिचं नाटकच संपून टाकतो. साक्षी महिपतला समजून सांगत असते, पण अहो असं नाटक करून तिला काय मिळणार आहे? आणि तुमचं डोकं एखाद्या क्रिमिनल सारखं विचार करतं तेही सगळ्यांचं करत असेल का? महिपत आता जोरात ओरडून म्हणतो, मग काय मी हाताला मेहंदी लावून बसू का? साक्षी महिपतला म्हणते, ते म्हणत नाहीये मी. आणि जर तुम्हाला कोणाचा बंदोबस्तच करायचा असेल ना, त्या प्रियाचा करा. डोक्यावर बसलीये नुसती आपल्या. एवढा पैसा खर्च करतोय तिच्यावरती पण काडीचाही उपयोग नाहीये. व्हिडिओ बनवून तिला फक्त ब्लॅकमेल करता येतं आपल्याला. महिपत म्हणतो, त्या व्हिडिओमुळे तर माझे हात दगडाखाली अडकलेत ना, तर त्या दगडानेच ना तिचं डोकं चेचून टाकलं असतं. तिचं मुंडकं कापून तिला दरीत ढकलून दिली असती. पण त्या व्हिडिओमुळेच मी गप्प बसलोय. पण ती पोरगी साधी सुधी नाहीये. तिच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे, तिच्यापासून सावध राहायला पाहिजे. जी पोरगी त्या किल्लेदाराची लेक म्हणून त्या घरात राहायचं धाडस करते ना, ती पोरगी साधी नाही. साक्षी महिपतला म्हणते, पण आपणही कमी हुशार नाहीये. फक्त एकदा तो व्हिडिओ माझ्या हाताला लागू दे. त्या प्रियाचं काय करेल ना बघालच तुम्ही. आणि जे काय करेल ना ते शांतपणे आणि संयमाने. आता इकडे सुभेदारांकडे सगळे रात्री गेम खेळण्यासाठी हॉलमध्ये बसलेले असतात. आता प्रताप म्हणतो, प्रतिमा आल्यापासून ना आपण सगळे एकत्र येऊन छोटे छोटे गोष्टी एन्जॉय करायला लागलो आहोत. रविराजही म्हणतो, हो खरं आहे हा, प्रतिमाला हे सगळं एन्जॉय करायला खूप आवडतं पहिल्यापासून. हो ना प्रतिमा, असं रविराज प्रतिमाला म्हणतो. आता तिथे अर्जुन येतो आणि म्हणतो, अरे वा अश्विन, मस्त तयारी केली आहेस हा. पूर्णाजी अर्जुनकडे बघत म्हणते, अरे हे काय आहे अर्जुन, तुझ्या हातात बाटली? फेकून देते आधी बाहेर. आपल्या घरात हे असलं काही चालत नाही, माहिती आहे ना तुला? अर्जुन पूर्णाजीला म्हणतो, पूर्णाजी नो टेन्शन, बाटली रिकामी आहे. पूर्णाजी म्हणते, अरे देवा, आधीच बाटली रिकामी केली काय तुम्ही? अर्जुन म्हणतो, अरे पूर्णाजी रिलॅक्स, शांत हो. या घरातलं कुठलंही रूल आम्ही कधीच ब्रेक करणार नाही. ही बाटली फक्त आम्ही ट्रूथ आणि डेअर खेळायला आणली. विमल आता अर्जुनला म्हणते, अर्जुन दादा यात काय भरायचंय का? म्हणजे सरबत वगैरे काही? मी बनवून देते पटकन. अर्जुन विमलला म्हणतो, नाही असं काही करायचं नाहीये. अर्जुन त्या सगळ्यांना म्हणतो, आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की हा ट्रूथ आणि डेअर गेम कसा खेळायचा. अर्जुन त्या सगळ्यांना म्हणतो, ही बाटली मी अशी जमिनीवर ठेवणार आणि गोल फिरवणार. चैतन्य म्हणतो, त्या बाटलीचं तोंड ज्याच्याकडे येईल ना त्याच्या ऑपोजिट साइडला बसलेल्या व्यक्तीने त्याला ट्रूथ किंवा डेअर हा ऑप्शन द्यायचा. अर्जुन म्हणतो, तुम्ही जर त्या माणसाने ट्रूथ किंवा डेअर यापैकी कोणताही ऑप्शन निवडला तर तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता आणि त्या माणसाला खरी उत्तर द्यावी लागतील किंवा त्याला एखादं डेअर द्यायचं, म्हणजे त्याला असं काहीतरी धाडस करायला सांगायचं जे त्याला जमणारच नाही. प्रताप म्हणतो, कमाल, मस्त गेम आहे हा. पूर्णाजी म्हणते, ए बाबांनो, तुम्ही मला ते डेअर म्हटल्यावरती उड्या बिड्या मारायला लावणार नाही ना? पूर्णाजीच्या या बोलण्यावर सगळे हसतात. अश्विन म्हणतो, नाही ग, पण पूर्णाजी आम्ही तुला ट्रूथ मध्ये तुझ्या आणि आजोबांच्या लव्ह स्टोरी मधलं काहीही विचारू शकतो हा, त्यामुळे तू तयार राहा. आता प्रिया म्हणते, हा गेमच असा आहे ना, लपवलेल्या लव्ह स्टोरी सुद्धा अशाच बाहेर निघतात, हो की नाही अर्जुन?
प्रियाच्या या बोलण्याला अर्जुन म्हणतो हो हो हो. अर्जुन म्हणतो चला मग आपण स्टार्ट करूया आणि चैतन्याला काहीतरी इशारा करतो. तसा चैतन्य विमलला म्हणतो विमलताई मला थोडं पाणी देते का ग. तशी विमल तिथून उठून किचन मध्ये जाते. तसा चैतन्य तिच्या जागेवर म्हणजे प्रियाच्या शेजारी जाऊन बसतो. आता सायली अर्जुनला म्हणते या खेळामध्ये गट पाडायचे असतात का. आता सायली अर्जुनला म्हणते या खेळामध्ये गट पाडायचे असतात का. तसा चैतन्य म्हणतो नाही नाही वहिनी हा इंडिव्हिज्युअलच खेळायचा गेम आहे. आपणच ठरवायचं की कोणाला ट्रूथ द्यायचं की कोणाकडून डेअर घ्यायचं. सायली म्हणते बरं मग आपण एक फेरी आधी खेळून बघूयात का म्हणजे सगळ्यांना कळेल की हा खेळ कसा खेळतात ते. तसा अर्जुन सायलीला म्हणतो ब्रिलियंट आयडिया बायको. तसा अर्जुन खेळायला सुरुवात करतो आणि बाटली फिरवतो. तशी बाटली गोल फिरून अर्जुनच्या दिशेनेच थांबते. आता चैतन्य अर्जुनला विचारतो सांग आता ट्रूथ की डेअर. तसा अर्जुन म्हणतो ट्रूथ ट्रूथ. चैतन्य अर्जुनला म्हणतो तू आम्हाला एक सांगायचं की तुला सायली वहिनीबद्दल काय वाटतं. अर्जुन आता इकडे ते काय असं म्हणत असतो. आता रविराज म्हणतो अरे सांग ना. कल्पनाही अर्जुनला म्हणते अरे अर्जुन बोल बोल लाजतोयस काय. प्रतापही अर्जुनला म्हणतो अरे अर्जुन लाजतोयस काय तू माझा मुलगा आहेस ना. हे बघ माझा मुलगा असशील ना तर आत्ताच्या आत्ता खरं सांगशील. अश्विनही अर्जुनला म्हणतो दादा अरे एवढा सोपा प्रश्न विचारलाय तुला आणि तुझं वहिनीवर किती प्रेम आहे हे तर आम्ही हॉस्पिटलमध्ये तर बघितलं आहे की. प्रिया इकडे म्हणतच म्हणते अर्जुन याचं उत्तर देत नाहीये का तर खरं हे आहे की त्याला सायलीबद्दल तिटकारा आहे. अस्मिता आता वैतागून म्हणते ए पटकन उत्तर दे ना आम्हाला पण गेम खेळायचा आहे. पूर्णाजी म्हणते जाऊ दे ना त्याला सगळ्यांसमोर त्याच्या भावना नसतील सांगायच्या तर उगीच त्याला जबरदस्ती करू नका. अश्विन चैतन्याला म्हणतो ठीक आहे सुटला बरं का दादा तू. आता रविराज म्हणतो चैतन्य ते डेअर दुसरं काय ते डेअर दे त्याला बरं सांग तू त्याला पटकन. चैतन्य म्हणतो अर्जुन साठी डेअर हा ओके. अर्जुन तू आत्ता इथे सगळ्यांसमोर सायली वहिनी सोबत डान्स करून दाखवायचा. आता अर्जुन गुडघ्यावर बसतो म्हणजे आता अर्जुन सायली समोर गुडघ्यावर बसतो आणि म्हणतो बायको प्लीज कॅन यू डान्स असं म्हणून तिचा हात पुढे करतो. आता सायली त्याच्यासोबत डान्स करायला तयार होते. आता दोघेही डान्स करायला सुरुवात करतात. प्रियाला तर हे काही आवडत नाही कारण अर्जुन सायली सोबत डान्स करतोय. आता प्रिया जोरात म्हणते बास 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 झालं आता हे सगळं चल गाणं बंद कर चैतन्य. रविराज प्रियाला म्हणतो अगं तन्वी काय झालं. तशी प्रिया म्हणते अहो बाबा ही तर ट्रायल राऊंड होती ना तर हाच राऊंड एवढ्या वेळ सुरू राहिला तर मेन गेम कधी सुरू करणार आहोत आपण. अस्मिता म्हणते खरं आहे चला ना आपण गेमला सुरुवात करूया. आता अर्जुन पुन्हा बाटली फिरवतो आणि गेमला सुरुवात करतो. आता बाटली गोल फिरून अस्मिताच्या दिशेने थांबते. आता अश्विन अस्मिताला विचारतो अस्मिता ताई ट्रूथ की डेअर. अस्मिता म्हणते ट्रूथ. आता अश्विन म्हणतो माझ्याकडे अस्मिता ताईंसाठी एक चांगलं म्हणजे बेस्ट ट्रूथ आहे. अश्विन अस्मिताला म्हणतो तर अस्मिता ताई तू आम्हा सगळ्यांना सांगायचं की तू या महिन्यात शॉपिंगवर किती खर्च केलास. हा आणि अजून एक आणि गणपतीमध्ये तू किती मोदक खाल्लेस. अश्विनच्या या प्रश्नावर घरातले सगळे तिच्याकडे बघून हसत असतात. अस्मिता अश्विनला म्हणते ए तू दोन असं प्रश्न कसं विचारू शकतोस चीटिंग आहे ही. अश्विन म्हणतो अरे मग काय झालं. कल्पनाही म्हणते आता विचारलंय ना मग उत्तर दे. तशी अस्मिता म्हणते बरं सांगते या महिन्यात मी शॉपिंगवर फक्त 27,000 रुपयेच खर्च केलेत. तसे घरातले सगळे शॉक होऊन म्हणतात काय 27,000. आता अर्जुन प्रतापला म्हणतो डॅड एक काम करा तुम्ही अस्मिता ताईकडनं ना तुमचे कार्ड घेऊन टाका परत नाहीतर एक दिवस असा येईल हिच्या शॉपिंगमुळे तुम्हाला हे घर विकावं लागेल. अश्विन म्हणतो ए आणि पुढचा प्रश्न गणपतीमध्ये किती मोदक खाल्लेस. अस्मिता म्हणते 3 खाल्ले. तसे घरातले सगळे म्हणतात नाही 5 खाल्ले. तसे सगळे म्हणतात तरी म्हणते अस्मिता म्हणते नाही 8 खाल्ले. आता अस्मिता चिडून म्हणते ए बाबा मला नाही खेळायचं हे गेम जाते मी. प्रताप आता सगळ्यांना म्हणतो ए तुम्ही हसता काय रे तिने फक्त 8च मोदक खाल्लेत. खरं तर तिने कमीत कमी 18 मोदक खायला हवे होते. प्रतापच्या या बोलण्यावर सगळे हसतात. आता पुढच्या भागात पाहूया अर्जुन तन्वीला ट्रूथ हा ऑप्शन देऊन तिच्याकडून त्याला जे पाहिजे ते वधवून घेईल का. असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.